करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलं. श्रीराम समर्थ. प्रत्येक वेळेला आपण श्रीरामाचं नाव घेऊन कार्याला सुरुवात करतो. ज्याप्रमाणे भगवान श्रीराम यांना 14 वर्षांचाच वनवास का दिला होता, ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणतीही घटना किंवा कामाच्या मागे कोणते ना कोणते तरी कारण नक्कीच असतं. आपण सहजतेने बोलतो, श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. त्याचं कारण काय? भगवान श्रीराम यांना माता कैकेयीने 14 वर्षाचाच वनवास का दिला होता? 13 किंवा 15 वर्षाचा का नाही मागितला? बघा, प्रत्यक्षपणे समर्थांनी कसं बोध प्राप्त करून दिलेला आहे. लहानपणी एकदा भगवान श्रीराम माता कैकेयी बरोबर खेळत होते. खेळता खेळता भगवान श्रीरामांनी माता कैकेयीच्या दोन्ही डोळ्यांना त्यांच्या हाताने बंद केले आणि त्यांना म्हणू लागले, माते, मी जर तुम्हाला एक वरदान मागितलं तर तुम्ही ते वरदान मला द्याल का? आत्ताची मुलं आई वडिलांना सांगतात, मी जर परीक्षेत पास झालो तर मला स्कूटर मिळेल का? मला कार मिळेल का? कोणासाठी आहे? फक्त स्वतःसाठी पाहायचं. परंतु प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले, ते वरदान मला द्याल का? माता कैकेयी म्हणाली, तुला जे मागायचं आहे ते माग. तू मला अत्याधिक प्रिय आहे, मी तुला कसा नकार देऊ? तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, असं नाही, आधी मला वचन द्या. तुम्ही नाही म्हणणार नाहीच, मी तेव्हाच तुमच्या डोळ्यावरून हात बाजूला करेन. माता कैकेयीने मान हलवून हो म्हटले. जे मागायचं आहे ते न घाबरता माग. तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, माते, मोठा होऊन जेव्हा माझा राज तिलक होईल त्याआधीच तुम्ही पिताश्रीजवळ माझ्यासाठी 14 वर्षांचा वनवास मागा आणि अयोध्येचे सिंहासन भरताला द्या. तेव्हा माता कैकेयी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, हे काय बोलत आहेस राम? का मला एवढं मोठं पाप करायला लावत आहेस? यावर प्रभू श्रीरामाने माता कैकेयीला समजावले आणि म्हटले, पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे. जर मी राज्य करत राहिलो तर ज्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे ते जिवंत राहतील आणि माझे जे भक्त माझ्या दर्शनाची आस लावून बसले आहेत त्यांची तपश्चर्या अपूर्ण राहील. त्यामुळेच भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकेयीने राजा दशरथकडून 14 वर्षाचा वनवास मागितला. पण वनवासासंबंधित आणखी काही बघा, प्रत्यक्षपणे आपण ज्या मागण्या करतो त्याचा नक्कीच पुरवठा होत असतो. भगवान श्रीराम यांनी माता कैकेयीकडून 14 वर्षाचा वनवास यासाठी मागितला, ज्या दिवशी वनवास मागितला जाणार होता त्यावेळेपासून रावणाच्या जीवनातील फक्त 14 वर्षे शिल्लक राहिले होते.
रावणाला वर्ष किती होती? आयुष्य किती होते? 6 कोटी आयुष्य. बघा प्रत्यक्षपणे. परंतु समर्थ म्हणाले कसा भाग दिला बघा. एकदा राजा दशरथ आपली राणी कैकेयी बरोबर फिरत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर बाली आला. बालीने राजा दशरथाला आव्हान देऊन म्हटले, हे दशरथा, तू माझ्याबरोबर युद्ध कर किंवा तुझा राजमुकुट मला दे. राजा दशरथ बाली बरोबर युद्ध करण्यासाठी असमर्थ होते. हा अपमान माता कैकेयीला सहन झाला नाही. मग तिने पुढे जाऊन श्रीराम यांना तो राजमुकुट परत आणण्यास सांगितले आणि प्रभू श्रीरामांसाठी राजा दशरथकडे 14 वर्षाचा वनवास मागितला. त्यामुळे भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी अहंकारी बालीचा वध केला. पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्री विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकेयीची दासी मंथराच्या माध्यमातून कैकेयीची बुद्धिभ्रष्ट केली. मंथराने माता कैकेयीला तिचा पुत्र भरताला राजसिंहासन मिळावे आणि भगवान श्रीरामांसाठी 14 वर्षाचा वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे कैकेयी हे सगळं करताना त्याचबरोबर त्रेतायुगामध्ये असं सुद्धा मानलं जातं, एखादी व्यक्ती 14 वर्ष वनवासामध्ये राहिली तर तो भविष्यामध्ये कधीही राजा बनू शकत नाही. त्यामुळे माता कैकेयीने 13 किंवा 15 वर्ष नाही तर 14 वर्षांचा वनवास मागितला. वनवासादरम्यान भगवान श्रीरामांना खूप कठीण नियमांचे पालन करावे लागले होते. असं म्हटलं जातं की वनवासादरम्यान त्यांनी कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यागलं होतं. पूर्ण 14 वर्ष त्यांना वेगवेगळ्या अरण्यामध्येच भटकत राहावं लागलं होतं. वनवासादरम्यान भगवान श्रीराम बघा प्रत्यक्षपणे कोणकोणत्या ठिकाणी गेले. पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणाबरोबर भगवान श्रीराम रथात बसून अयोध्येतून निघाले. सगळ्यात आधी ते तमसा नदीच्या किनारी पोहोचले. त्यावेळी अयोध्येतील सगळी प्रजा त्यांच्या मागे मागे नदीच्या किनारी आली. पूर्ण प्रजा त्यांच्याबरोबर वनवासाला जाण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे ते पहिल्यांदा नदीच्या किनारी थांबले. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी प्रजा झोपली होती तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मणबरोबर सूर्योदयापूर्वी कोणालाही न उठवता तिथून निघून गेले. त्यानंतर ते त्यांचा मित्र निशाक राजाचे नगर शृंगवेरपूर जवळच्या अरण्यामध्ये पोहोचले आणि एक दिवस तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचा रथ चालक सुमंताला रथ अयोध्येला परत नेण्यासाठी सांगितले आणि पुढचा प्रवास पायीच चालू केला. पुढे त्यांनी नाव घेऊन गंगा नदी पार केली आणि उरई गावात उतरले. तिथून पायी चालत चालत ते प्रयागराज पोहोचले. प्रयागराजला पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे त्रिवेणीचं दर्शन घेतलं आणि नंतर मुनी भारद्वाज यांच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. मुनी भारद्वाज यांच्या जवळ पोहोचून त्यांनी राहण्यासाठी चांगल्या जागेविषयी विचारले तर मुनींनी त्यांना चित्रकूटविषयी सांगितले.
त्यानंतर भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाबरोबर यमुना नदी पार करून चित्रकूटला पोहोचले. चित्रकूटमध्ये महर्षी वाल्मिकी त्यांना भेटले. त्यानंतर मंदाकिनी किनाऱ्याजवळ झोपडी बनवून राहू लागली. भरत सगळ्या मंत्र्याबरोबर भगवान श्रीरामांना अयोध्येला परत नेण्यासाठी आला होता. पण भगवान श्रीराम यांनी जाण्यासाठी नकार दिला आणि भरताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. चित्रकूट नंतर भगवान श्रीराम दंडकारण्याच्या दिशेने पुढे निघाले. तिथे पोहोचून त्यांनी ऋषी आणि माता अनुसयांची भेट घेतली आणि माता अनुसयाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते पुढे निघाले. तिथे त्यांचा विराट नावाच्या राक्षसाबरोबर सामना झाला. श्रीरामांनी त्याचा वध केला. भगवान श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचे जास्तीत जास्त वर्ष दंडकारण्यामध्ये घालवले आणि तेथे त्यांनी खूप राक्षसांचा वध केला. दंडकारण्यामध्येच त्यांची भेट अगस्त्य मुनींबरोबर झाली, ज्यांनी भगवान श्रीरामांना गोदावरी किनारी पंचवटीमध्ये राहण्यासाठी सांगितलं. पंचवटीमध्ये त्यांची भेट जटायूबरोबर झाली होती. जटायू पंचवटीमध्ये भगवान श्रीरामांच्या झोपडीबाहेर पहारेकरांच्या रूपामध्ये राहिले. या ठिकाणीच शूर्पणखा भगवान श्रीरामाचे रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाली होती. त्यानंतर लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते. या झोपडी बाहेरच नंतर रावण आणि त्याचे मामा मदतीने माता सीतेचे अपहरण करून घेऊन गेला होता आणि अपहरण दरम्यान रावणाने पहारेकराच्या रूपामध्ये असलेल्या जटायूची सुद्धा हत्या केली होती. जेव्हा भगवान श्रीराम जखमी जटायूला त्याच्या शेवटच्या क्षणाला भेटले, तेव्हा जटायूने भगवान श्रीरामांना सांगितले की रावणाने माता सीतेचे अपहरण केले आहे आणि त्यांना दक्षिण दिशेला घेऊन जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि तिथे त्यांची भेट माता शबरीबरोबर झाली. तिथे त्यांनी माता शबरीने दिलेली उष्टी बोरं खाल्ली. तेव्हा शबरीने त्यांना किशमिंदा नरेश, बालीचा छोटा भाऊ सुग्रीव यांचा पत्ता दिला. पुढे जाऊन भगवान श्रीराम ऋषीमुख पर्वतावर पोहोचले आणि तिथे त्यांची भेट सुग्रीव, हनुमान आणि जांबवत यांच्याबरोबर झाली. सुग्रीवबरोबर त्यांची मैत्री घट्ट झाली आणि सुग्रीवने सुद्धा त्यांना हे वचन दिले की ते माता सीतेला शोधून आणण्यासाठी नक्कीच मदत करतील. बालीचा वध केल्यानंतर सुग्रीवला त्याचे राज्य परत देऊन भगवान श्रीराम लक्ष्मणाबरोबर एका पर्वतावर राहू लागले. ते तिथे 4 महिने राहिले, कारण पाऊस चालू झाला होता. समुद्र आणि नद्या भरभरून वाहत होत्या आणि प्रत्यक्षपणे पावसाळा संपल्यानंतर माता सीतेचा शोध सुरू झाला आणि समुद्र पार करून हनुमानाने त्यांचा शोध नक्कीच लावला. माता सीता लंकेमध्ये आहे ही बातमी श्रीरामांना कळल्याबरोबर ते पूर्ण वानरसेना घेऊन रामेश्वरमला गेले. तिथे भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि म्हटले, हे रामाचे ईश्वर आहे, त्यामुळे या जागेला नंतर रामेश्वर असे नाव पडले. त्यानंतर त्यांनी वानरसेनेबरोबर एक पूल तयार केला आणि त्या पुलावरून लंकेला पोहोचले. तिथे ते नुवारा पर्वतावर राहू लागले आणि रावणाबरोबर युद्ध करून शेवटी त्याचा वध केला. समर्थ म्हणाले,
प्रत्यक्षपणे जर आपण पाहिलं, ज्याप्रमाणे आपल्यामध्ये अभिमान जर असेल ना, तर शेवटी अभिमान हा आपल्या अंगाशीच येत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये अभिमान नसावा. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जय जय रघुवीर समर्थ.